किती थंडी किंवा बर्फ जरी पडला ना तरी योहानला ना एकदम फास्ट फॅन पाहिजे, त्याशिवाय तो झोपतच नाही. मग तो झोपल्यानंतर ना मी माझी कामं करायला घेतली. तर कामं म्हणजे की पहिले इतका डॅन्ड्रफ झाल्याने केसामध्ये उठून होतो आणि कसा होतो काय माहिती, पण हा इथे टकल्यावरच होतो, दुसरं कुठेच होत नाही. मग त्याच करिता ना आता मी तेल लावते, खोबरेल तेल. तेही कोमट केलेलं आहे आणि कॉटनच्या सहाय्याने पूर्ण केसाला मी लावून घेतलं आणि मग त्यानंतर मी पूर्ण केस बांधून ठेवले आणि फक्त 2 तासासाठी, जास्त वेळ नाही मी ठेवत. मग त्यानंतर ना इथे शिवलिंगवर मी जल चढवायला घेतलं. आज सकाळी ना घाई गडबडीमध्ये मला झालंच नाही. मग विचार केला की योहान दुपारी झोपेल ना त्यानंतर मी म्हणजे जलार्पण करेल आणि तसंच केलं. आणि मग सकाळी इथे ना मी स्वीट पोटॅटोनं उकळून ठेवले होते. आता योहान संध्याकाळी उठेल ना त्याला काहीतरी नाश्ता द्यावा लागेल. मग त्याचकरिता मी सकाळीच उकळून ठेवले होते आणि त्याचं म्हणजे हलवा टाईप थोडासा असं साधा सिंपल त्याला करून ठेवून देते. आणि त्यामध्ये स्वीटनेससाठी ना मी केळं ॲड केलेलं आहे. आणि बस त्यानंतर उठला, त्याला भरवलं वगैरे. आणि बघा मी इथे बाहेर चहा प्यायला बसले गॅलरीमध्ये आणि हा ना म्हणजे 1 मिनटं पण मला सोडत नाही. जिथे मी बसेल ना तिथेच येऊन बसणार असं आहे. आणि हे मस्त मी मुरमुरा घेतलेला आहे बालाजीचं. तर ते शैलेशने आणून ठेवलं होतं आणि चहासोबत मला असं खूप आवडतं चटरपटर खायला. म्हणजे थोडंफार असलं तरी पण बरं वाटतं, मला जास्त गरज नाही. कारण ना कोरा चहा ना मला लवकर जात नाही आणि प्यायली ना तरी पण असं वाटतं की काहीतरी कमी राहिलं. त्यामुळे ना मला एक बिस्किट किंवा एक काहीतरी चटरपटर असलं ना चहासोबत तर जरा बरं वाटते काहीतरी खाण्यासारखं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.